गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मानवाच्या जीवनामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरु आवश्यक असतोच. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गुरु आपण करत असतो. श्री दत्त गुरु स्वतःच गुरु असून सुद्धा त्यांनी 24 गुरु केले होते. गुरु शिष्य ही परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. वैदिक परंपरा गुरु शिष्याच्या भक्कम पायावर उभी असून ती सतत पुढे चालत आलेली आहे. यालाच आपण सनातन असे म्हणतो. सनातन म्हणजे नित्य नवनवीन शास्त्रोक्त पद्धतीने चालत आलेली परंपरा होय. या विश्वामध्ये जे जे चांगले आहे ते घेण्याची आपली परंपरा आहे. त्यातून आपल्यावर चांगले संस्कार होत असतात. या वैदिक परंपरेमध्ये जिथे कुठे ज्ञान घेणे शक्य आहे ते ज्ञान अवश्य घ्यावे, परंतु ते शास्त्रशुद्ध ज्ञान असले पाहिजे. त्या ज्ञानाला विज्ञानाची जोड असायला हवी. आपले ऋषीमुनी महान वैज्ञानिक होते. त्यांनी ध्यानाद्वारे समाजाला परम अवस्थेपर्यंत नेण्याचे विज्ञान जगासमोर मांडले. त्याला आपण वेदज्ञान असे मानतो. तीच ही वैदिक परंपरा आहे. ही विश्वात्मक आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघे विश्वची माझे घर. परंतु हल्ली होतंय काय की 2-4 पुस्तके किंवा ग्रंथ वाचून त्यावर भाष्य करायची पद्धत आली आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर व आवाजाच्या माध्यमातून लोकांना आकर्षित केले जाते. अशी ही पाखंडी गुरुची मालिका सुरू झालेली आहे. हे पाखंडी गुरु संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्यातील फरक ओळखता येत नाही आणि स्वतःला गुरु म्हणून घेतात. ते या महान संतांच्या जीवनातील प्रसंग आपल्या कथातून रसमिसळ करून सांगत आहेत आणि आपण ते मोठ्या उत्साहाने ऐकतो. खरं तर संत नामदेवांचा काळ माऊलीसोबत 13व्या शतकातील, तर तुकारामाचा काळ शिवाजी महाराजांच्या 16व्या शतकातील आहे. या पाखंडी संतांची अशी गत झाली आहे की आपण ते मोठ्या संख्येने ऐकतो, पण सर्वसाधारण लोक त्याला बळी पडतात आणि खऱ्या ज्ञानापासून वंचित होऊन भरकटत राहतात. इथले कथित गुरु कालांतराने काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात सापडतात. सुद्धा काही लोक त्यांना धरून असतातच. हा ज्याचे तिचे श्रद्धेचा भाग आहे. पण अशी श्रद्धा अंधश्रद्धा होऊ नये हीच अपेक्षा. यातून त्यांनी स्वतःला सोडून घेतले पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक त्यांना समजायला पाहिजे. जसं शेतकरी शेतात बी पेरणी करतात, नंतर त्याचे रूपांतर रोपात होते. या रोपाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आजूबाजूला वाढलेले अवांतर गवत हे काढावे लागते. हे गवत स्वतःहून आलेले असते. ते काढणे आवश्यक असतं. तेव्हाच आपल्याला पुढे त्या रोपाचे फळ मिळू शकते. तसेच खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अज्ञान दूर करावंच लागतं. म्हणून साधकांना अथवा भक्तांना खरं काय ते ओळखायला पाहिजे व आपला उद्धार आपणच केला पाहिजे. ही खरी वैदिक परंपरा आहे. आपले विचार शुद्ध असल्यास त्याप्रमाणे आपले आचरण होते. या आचरणातून आपण कर्म करतो. हे कर्म शुद्ध भावाने केल्यास ज्याला त्याला आपापल्या योग्यतेनुसार गुरु मिळत असतो. त्यासाठी आपले आचार विचार व कर्म यामध्ये आपण जो भाव टाकतो त्या भावाला भक्ती म्हणतात. ही भक्ती वाढवली की खरे गुरु आपणहून शोधायला येतात आणि मग खऱ्या अर्थाने साधक अथवा शिष्य आपण होत असतो. पण हल्ली सर्व दूर कथाकथित गुरूंच्या मागे धावण्याची संख्या एवढी प्रचंड वाढली आहे की एकमेकांच्या सांगण्यावरून आणि माध्यमांच्या द्वारे हे सर्व बघून सर्व प्रकार हे सुरू आहे आणि त्यांची संख्या वाढत आहे.
आपण या खऱ्या वैदिकतेपासून लांब जात आहोत की काय अशी शंका येते व भीती पण वाटते. याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, तरच ही गुरु शिष्य परंपरा टिकून राहील. अन्यथा आपला समाज अज्ञानातच राहील व हे अज्ञान वाढतच राहील. या अज्ञानाला खरं समजून समाज आज जगत यालाच मायाजाल असे म्हणतात. या मायाजालापासून प्रत्येक साधकाने सावध असणे आवश्यक आहे. धन्यवाद.